सोलापूर शहरात घरफोडीच्या मालिकेचा अखेर पर्दाफाश झाला आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखा यांनी धडाकेबाज कारवाई करत 5 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद केले। या कारवाईत चोरीस गेलेले सोन्या, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपीचे नाव किसन महादेव वनकोरे, वय 29 वर्षे, व्यवसाय मजुरी, असे निष्पन्न झाले। तो सध्या लोहगाव पुणे येथे वास्तव्यास असून मूळचा अक्कलकोट तालुक्यातील आहे। सखोल तपासादरम्यान त्याने सोलापूर शहरातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यांमध्ये MIDC पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांचाही समावेश आहे। पोलिसांनी आरोपीकडून 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त श्री M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे शाखेच्या पथकाने सातत्यपूर्ण आणि काटेकोर तपास करत घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे।